भोंदू अशोक खरातचा ताबा नाशिक पोलिसांकडून शिर्डी पोलिसांना मिळाला आहे आणि आता भोंदू अशोक खरात शिर्डी पोलिसांच्या ताब्यात आहे। काल रात्री त्याला पोलीस कोठडीत ठेवण्यात आले, त्याचं मेडिकल तपासणी देखील काल करण्यात आली आणि त्यानंतर आज त्याला राहता सत्र न्यायालयात हजर केलं जाणार आहे। एकूणच जर पाहिलं तर जमीन खरेदी आणि अवैध सावकारकी प्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात भोंदू अशोक खरातसह त्याच्या पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल आहे आणि या गुन्ह्याच्या चौकशीसाठीच आज या अशोक खरातला राहता सत्र न्यायालयात हजर केलं जाईल आणि त्या ठिकाणी त्याच्या पोलीस कोठडीची मागणी केली जाईल। एकूणच जर पाहिलं तर या जमीन खरेदी प्रकरणातूनच मोठमोठ्या रकमा समोर आलेल्या आहेत। समता पतसंस्थेचे काही प्रकरणं त्यातून समोर आली, जी बनावट खाती समोर आली, या सगळ्यांचा तपास शिर्डी पोलिसांना करायचा आहे। त्या अनुषंगाने आज शिर्डी पोलीस या सगळ्या बाबतीत पाठपुरावा करून या भोंदू अशोक खरातला राहता सत्र न्यायालयात दुपारी हजर करतील आणि त्यानंतर सत्र न्यायालयातून त्याला किती दिवसाची कोठडी मिळते हे पाहणं महत्त्वाचं आहे। एकूणच जर पाहिलं तर या जमीन खरेदी प्रकरणात भोंदू अशोक खरातनं समता पतसंस्थेत 56 लोकांचे जवळपास 100 बनावट खाते उघडली होती, तर त्याच्या पत्नीच्या नावे असलेल्या राष्ट्रीयकृत बँकेत देखील मोठे व्यवहार असल्याचे समोर आले होते आणि या सगळ्या प्रकरणात ईडीनं देखील तपास केला होता। त्या पाठोपाठ आता शिर्डी पोलीस देखील भोंदू अशोक खरातचा ताबा मिळाल्यानंतर आता आज त्याला न्यायालयात हजर करतील आणि त्यानंतर न्यायालय त्याला किती दिवसांची पोलीस कोठडी देतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। नितीन ओझा, एबीपी माझा, शिर्डी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।